नमस्कार, राम राम मंडळी. 100 डेज मिनी ब्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं आयुष्याचे 12 वाजले तसे तोंडाचे पण 12 वाजले होते. पण ब्लॉग मध्ये थोडंफार हसावं म्हणलं. कॉलेजमध्ये अजून माझे मित्र आले नव्हते, त्यांनी येऊस तर मी थोडंफार टाइमपास केलो. आज कॉलेजमध्ये थोडाफार पाऊस आलता म्हणून एवढं काय वाटत नव्हतं. कॉलेजच्या प्रिन्सिपलला सांगावं लागेल, कॉलेजचा कलर खूप घाण झालाय, एकदा कलर देऊन टाका. कॉलेजमध्ये हे झाडं लावलेत पण एक पण चांगलं नव्हतं. वर्गात बसून बसून बोर वाटतं, तोपर्यंत नोट्स लाव म्हणलो. सायकोलॉजीचे मॅडम येणार होते, त्यांनी येऊस तर त्यांच्या विषयाचं नोट्स लाव म्हणलो. सकाळचा आम्हाला थंडी वाजली आणि या पोरी पंखा लावून बसले. तेवढ्यात आमचे मॅडम आलते, त्यांना गुड मॉर्निंग म्हणून मॅडमनी सेकंड युनिट शिकवायला चालू केले. मॅडमचा लेक्चर झाला, मॅडमला बाय बाय म्हणलं. हे पोरं एकामेकांना कन्नड मधनं शिवाय देत होते, तेच ऐकून हसत होतो आम्ही. शिवाय ऐकून बाद झालं. मग आम्ही आलो कॅन्टीन मध्ये चहा प्यायला. मग वर आलो, डबा खायला बसलो. कधी नाही ते आमची माताजी आम्हाला डबा दिले होते. कम्युनिटी हेल्थचे सर येणार होते, मग त्यांच्या विषयाचं नोट्स लिहित होतो. दिवसभरातून 1-2 लेक्चर होते आणि आमचं कॉलेज दिवसभर ठेवते बघा. हे जसं कॉलेज चालू झालं तसं कुठं फिरायलाच येणं झालंय. हे इंटरनॅशनल मोबाईल आमच्या वर्गातले पोरी वापरत होते. माझ्या अंगठ्यापेक्षा या मोबाईल छोटा होता. रोज कानाला हात लावून बसत होती पोरगी. मला वाटलं हेडफोन घालत असेल, नंतर ना कळालं मोबाईल हिच्याकडे. त्या पोरीचं तोंड दाखवलं असतं, पण तिच्या घरचे बोंबले तर काय करायचं म्हणून दाखवलं नाही. कॉलेज सुटलं आणि निघालो मी माझ्या घराच्या दिशेने. हिरो मध्ये नवीन नवीन गाड्या आले होते, तेच बघत निघालो. घरी आलो, जेवलो आणि आलो जिम मध्ये. जसं गणपती आलता तसं मी जिमला तोंड दाखवलं नव्हतं, आज दाखवा म्हणलो. हे जसं कॉलेज चालू झालं तसं असे दिवस चालू आहेत ना, घर कॉलेज बाद झालंय. आणि माझे रानटी मित्र कुठं हरवलेत काय माहिती, भेटायला बी नाही झालेत. मी माझे कोण 2 मित्रांना बोलायला लागलो तुम्हाला माहितच आहे, त्यांचं दोघांचं नाव घ्यायची काय गरज नाही. संध्याकाळी पप्पांसोबत बाहेर आलतो, हॉस्पिटल जायचं होतं. आमच्या मामाला ऍडमिट केले होते. आमच्या मामाच्या अंगातलं रक्त कमी झालं म्हणले, त्यासाठी आम्ही दोघं मी आणि पप्पा बघायला चाललेलो बघा. जर तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदाच पाहत असाल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. खोल जा सेम म्हणलो आणि लिफ्ट ओपन झाली. हॉस्पिटल वरून मंदिरात आलो आणि आजचा ब्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.